अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अंगणवाडीमध्ये आपल्याला रजा घेण्यासाठी कसं अर्ज लिहायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या अर्जाची PDF कुठून डाउनलोड करायचं तेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहेत. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकतात. बघा, आपण प्रत्येक वेळेस काय करतो, एका पेजवरती लिहत असतो. लिहिण्यापेक्षा आपण ही PDF डाउनलोड करून डायरेक्टली या ठिकाणी आपलं सर्व डिटेल फिलअप करून आपण डायरेक्ट सबमिट करू शकतो. तर बघा, अंगणवाडी रजा घेण्यासाठी अर्ज सेवामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी महोदय या ठिकाणी प्रकल्प आपलं कोणत्या प्रकल्पामध्ये आहेत ते प्रकल्पाचं नाव लिहायचं आहे, कोणत्या तालुक्यामध्ये आहे ते तालुक्याचं नाव लिहायचं आहे आणि जिल्हा कोणता आहे तो जिल्हा लिहायचा आहे. विषय अंगणवाडी रजा मंजूर करण्याबाबत असं दिलं आहे. म्हणजे फक्त आपण ज्या ठिकाणी रेष ब्लँक दिसत आहेत त्या ठिकाणी भरायचं, बाकी ऑटोमॅटिक सर्व भरलेलं असेल. तर ही PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, ही PDF कशी आपल्याला फिलअप करायचं आहे. बघा, अंगणवाडी केंद्राचं नाव लिहायचं आहे, अंगणवाडी सेविकेचं नाव किंवा मदतनीस घेत असेल तर मदतनीसचं नाव, मदतनीसचं नावसुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे. मोबाईल नंबर द्यायचे. रजेचा प्रकार, आता रजेचा प्रकार काय आहे तुमचं, मेडिकल इश्यू असेल तर मेडिकल या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर रजा कोणत्या दिवसापासून तर कोणत्या दिवसापर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. तारीख लिहायचं आहे. एकूण दिवस किती आहे ते आपल्याला लिहायचं आहे. रजा घेण्याचे कारणसुद्धा द्यायचं या ठिकाणी. एक 2-3 सेंटेन्समध्ये तुम्ही या ठिकाणी उल्लेख करू शकता. नंतर आपल्याला दिनांक लिहायचं आहे. जो अर्जदार आहे त्यांचं सिग्नेचर करायचे. सिग्नेचर केल्यानंतर आपल्याला अंगणवाडी सेविकेची सही आणि मोबाईल नंबर आणि सोबत जोडलेले कागदपत्रे कोणकोणते असेल, रजेचा अर्ज असल्यास आणि वैद्यकीय दाखला किंवा आजारी असल्यास किंवा इतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही या अर्जासोबत जोडू शकतात. तर बघा, लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्टली ही PDF डाउनलोड करून डायरेक्ट हे ब्लँक आहे ते आपले डिटेल फिलअप करून डायरेक्टली आपणच्या महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये सबमिट करू शकतात.